करणं नियमाप्रमाणे बंधनकारक केलं गेलं होतं, पण आतापर्यंत फक्त 56 सोसायट्यांमध्येच रेन वॉटर हार्वेस्टिंग झाल्याचं स्पष्ट झालंय। एकीकडे रेन वॉटर हार्वेस्टिंगचे अनेक यशस्वी प्रकल्प पुण्यामध्ये उभे राहिले आहेत, पण त्याचबरोबर महानगरपालिका या प्रश्नी इतकी उदासीन का आहे असा प्रश्न आता उपस्थित होतो। पुण्याच्या विमाननगर परिसरातली ही लुंकड ग्रीन पार्क सोसायटी पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहाव्या लागणाऱ्या भागामध्ये ही सोसायटी 2000 साली उभी राहिली। सोसायटीमध्ये नागरिक राहायला तर आले, पण 12ही महिने पाण्यासाठी त्यांना अवलंबून राहावं लागत होतं, ते रोज येणाऱ्या टँकरवर। पानी टैंकर से आ रहा है और नल से कुछ कीड़े मकोड़े निकलते थे, छिपकली आ जाती थी ऐसे, लेकिन अब वो सब नहीं, क्योंकि वो पानी टैंकर हमारे बाहर से ही वो लोग डालते थे पाइप से, और वो जो रास्ता होता था पाइप का वो बहुत गंदा था। वैतागलेल्या रहिवाशांना पर्याय सापडला तो रेन वॉटर हार्वेस्टिंगचा। पावसाचं पाणी वाहून जाऊ न देता थेट पाईप मधून ते बोरवेल पर्यंत सोडायचं ही संकल्पना। इथे राहणाऱ्या कर्नल दळवींनी माहिती घेऊन सोसायटीमध्ये हा प्रयोग राबवला आणि 3 टँकर पाणी लागणारी ही सोसायटी टँकर मुक्त तर झालीच, पण आसपासच्या परिसरात बाग फुलवण्याचा पाणी साठा त्यांच्याकडे जमला आहे। आम्ही हा प्रकल्प राबवल्यानंतर आज आम्हाला ही बोरवेल सातत्यानं 8 ते 9 तास पाणी देते, उन्हाळा असो पावसाळा असो। तर हा कायदा काढला गेला, पण त्या कायद्याचे इम्प्लिमेंट कॉर्पोरेशन मार्फत अजिबात होत नाही। तर का पब्लिक डोमेन मध्ये ही बातमी नसल्यामुळे जो माणूस फ्लॅट घ्यायला जातो त्याला हे माहित नसतं की या ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग करणं बिल्डरनं गरजेचं आहे। या सोसायटीमध्ये ही परिस्थिती असली तरी पुण्यात इतरत्र हे चित्र दिसत नाही। रेन वॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक करणारा नियम 2007 पासून लागू झाला, तेव्हापासून आतापर्यंत फक्त 56 सोसायट्यांनीच रेन वॉटर हार्वेस्टिंग करत असल्याची नोंद केली। अनेक हॉस्पिटल्स महाविद्यालयांमध्ये हा प्रयोग यशस्वीपणे राबवण्यात आला, पण सरकारी कार्यालय मात्र याबाबत अजूनही उदासीन आहेत। एकीकडे धरणांवर अवलंबून असणाऱ्या पुणे शहराला यंदा मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय आणि दुसरीकडे मात्र महापालिका यासाठी काहीच प्रयत्न करत नसल्याचं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। किमान यापुढे तरी पालिका यासाठी विशेष प्रयत्न करणार का हा प्रश्न सध्या त्यांना भेडसावतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह प्राची कुलकर्णी, IBN लोकमत, पुणे। पुणे महानगरपालिकेचं उदासीन धोरण आपण पाहिलं, पण नेमकं रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे काय याच्यावर सुद्धा आपण एक नजर टाकूयात। रेन वॉटर हार्वेस्टिंग कशाला म्हणतात आणि त्याचा उपयोग काय होतो हे आपण बघूयात। पाऊस साठवा पाणी जिरवा ही एक योजना असते। सगळ्यात कमी पैशात सर्वात स्वच्छ पाणी मिळवण्याचं हे तंत्रज्ञान आहे रेन वॉटर हार्वेस्टिंग। पावसाच्या पाण्याची साठवणूक केली जाते, त्याचबरोबर भूजलाची पातळी वाढवण्यात रेन वॉटर हार्वेस्टिंगचा सगळ्यात मोठा उपयोग होतो। पावसाच्या पाण्याची साठवणूक आणि त्याचा लगेच वापर केला जातो या रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या प्रोजेक्टमध्ये। तर बिल्डिंगच्या किंवा बंगल्याच्या गच्चीवर पाण्याची साठवणूक केली जाते आणि त्यानंतर ते पाणी जमिनीत मुरवलं सुद्धा जातं किंवा त्या पाण्याचा वापर सुद्धा केला जाऊ शकतो। विहिरी असतील, बोरवेलचे झरे असतील, हे जिवंत करण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग हे तंत्रज्ञान वापरलं जातं। यानंतर वयात इतर काही महत्त्वाच्या बातम्यांकडे। लोकपाल बिलाची